हाय हॅलो नमस्कार, मी सोनप्रिया तुम्हा सर्वांचं आपल्या नवीन एका व्हिडिओमध्ये स्वागत करते। सर्व स्वामी भक्तांना माझा श्री स्वामी समर्थ। तर मित्रांनो, आज आपण जाणून घेणार आहोत हिंदू धर्मातील एक अत्यंत पवित्र ग्रंथ म्हणजेच शिवपुराण। या पुराणात भगवान शिवांच्या अद्भुत लीलांचा आणि त्यांच्या भक्तीमागील रहस्यांचा उलगडा केला आहे। चला तर मग सुरुवात करूया। शिवपुराण हे काही भागामध्ये विभाजित केले आहे। चला तर भाग पहिला, शिवपुराण म्हणजे काय? शिवपुराण हे 18 महापुराणापैकी एक महत्त्वाचे पुराण आहे। या ग्रंथात मुख्यत्वे भगवान शिवांचे स्वरूप, सृष्टीची उत्पत्ती, पालन आणि संहार याचे वर्णन केले आहे। या पुराणात सुमारे 24,000 श्लोक आहेत। यात भगवान शिव आणि माता पार्वती यांच्या संवादाच्या रूपात अनेक कथा सांगितल्या आहेत। शिवपुराणातील 7 प्रमुख संहिता, विद्येश्वर संहिता, रुद्र संहिता, शतरुद्र संहिता, कोटिरुद्र संहिता, उमा संहिता, कैलास संहिता आणि वायवीय संहिता। प्रत्येक संहितेत शिवमहिमा आणि भक्तीचे महत्त्व सांगितले आहे। चला तर बघूया दुसरा भाग, सृष्टीची उत्पत्ती आणि लिंगोद्भव कथा। शिवपुराणानुसार सृष्टीच्या सुरुवातीला फक्त एक दिव्य ज्योतिर्लिंग प्रकट झाले। त्यावेळी ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाबद्दल वाद झाला। तेव्हा अनंत तेजस्वी प्रकाशस्तंभ प्रकट झाला। त्या प्रकाशाचा प्रारंभ आणि शेवट शोधण्याचे आव्हान दोघांनाही देण्यात आले। विष्णूंनी खाली शोध घेतला, ब्रह्मांनी वरी शोध घेतला, परंतु कोणालाही त्या ज्योतींचा अंत सापडला नाही। तेव्हा त्या प्रकाशातून भगवान शिव प्रकट झाले आणि सांगितले की ते सृष्टीचे आदिकारण आहेत। ही कथा लिंगोद्भव कथा म्हणून ओळखली जाते। चला तर पाहूया भाग तिसरा, म्हणजेच सती आणि शिवविवाह। पूर्वजन्मी माता पार्वती म्हणजेच सती होत्या। त्या दक्ष प्रजापती यांच्या कन्या होत्या। सतींनी भगवान शिवांना पती म्हणून स्वीकारले, परंतु दक्ष प्रजापतींना शिव आवडत नव्हते। एकदा दक्षाने मोठा यज्ञ आयोजित केला, त्यात शिवांना निमंत्रण दिले नाही। सती यज्ञाला गेल्या आणि तिथे शिवांचा अपमान होताना पाहिला। अपमान सहन न झाल्याने त्यांनी यज्ञकुंडात स्वतःचे देह त्याग केला। ही बातमी समजतात भगवान शिव अत्यंत क्रोधित झाले। त्यांनी वीरभद्र निर्माण करून यज्ञाचा विध्वंस केला। नंतर सतीचा पुनर्जन्म माता पार्वती म्हणून झाला आणि त्यांनी पुन्हा कठोर तप करून शिवांना पती म्हणून प्राप्त केले। चला तर पाहूया भाग चौथा, गणेश आणि कार्तिकीय जन्म। एकदा माता पार्वती स्नान करत असताना त्यांनी आपल्या उटण्यापासून एका बालकाची निर्मिती केली। तोच पुढे गणेश झाला। शिवांनी त्या बालकाला ओळखले नाही आणि रागाच्या भरात त्यांचे शिर छेदले। पार्वती रागावल्या। शिवांनी लगेच हत्तीचे मस्तक लावून त्याला पुनर्जीवित केले। तेव्हापासून गणेशाला प्रथम पूज्य मानले जाते। तसेच कार्तिकेय यांचा जन्म तारकासूर वधासाठी झाला। त्यांनी दैत्याचा पराभव करून देवाचे रक्षण केले। चला तर पाहूया भाग पाचवा, शिवभक्तीचे महत्त्व। शिवपुराणात सांगितले आहे की ओम नमः शिवाय हा मंत्र अत्यंत शक्तिशाली मंत्र आहे। सोमवारी उपवास केल्याने पुण्य लाभते। शिवलिंगाची पूजा केल्याने पापांचा नाश होतो। श्रद्धा आणि भक्तीने शिव प्रसन्न होतात। भगवान शिव अत्यंत भोळे आणि दयाळू आहेत। ते भक्तांच्या भावनेवर प्रसन्न होतात, वैभवावर नाही। मित्रांनो, हे होते शिवपुराणातील काही प्रमुख प्रसंग आणि त्यामागील गूढ अर्थ। शिवपुराण आपल्याला शिकवते की अहंकाराचा नाश आणि भक्तीचा स्वीकार केल्यास मोक्षप्राप्ती शक्य आहे। चला तर आता आपण पाहणार आहोत म्हणजे जाणून घेणार आहोत शिवपुराणातील सर्वात रोमांचक आणि भावनिक भाग म्हणजेच रुद्रसंहिता। रुद्रसंहितेत भगवान शिवांचे अवतार, सती आणि पार्वतीची कथा आहे। शिवविवाह, गणेश आणि कार्तिकीय जन्म यांच्यासारख्या अनेक अद्भुत प्रसंगाचे वर्णन केले आहे। चला तर मग सुरुवात करूया। हर हर महादेव। रुद्रसंहिता म्हणजे काय? रुद्रसंहिता ही शिवपुराणातील अत्यंत महत्त्वाची संहिता आहे। यात
मुख्यतः भगवान शिवांच्या अवतारांचे आणि त्यांच्या लीलांचे वर्णन आहे. रुद्रसंहिता 5 खंडामध्ये विभागली आहे. सृष्टीखंड, सतीखंड, पार्वतीखंड, कुमारखंड आणि युद्धखंड. भाग दुसरा, सृष्टीखंड. सृष्टीखंडात सृष्टीच्या निर्मितीचे वर्णन आहे. एकदा ब्रह्मा आणि विष्णू यांच्यात श्रेष्ठत्वाबद्दल वाद झाला. तेव्हा अनंत तेजस्वी ज्योतिर्लिंग प्रकट झाले. दोघांनी त्यांचा प्रारंभ आणि अंत शोधण्याचा प्रयत्न केला, पण अपयशी ठरले. त्या दिव्य प्रकाशातून भगवान शिव प्रकट झाले आणि त्यांनी दोघांनाही सृष्टीचे कार्य सोपवले. हीच लिंगोद्भव कथा. भाग तिसरा, सतीखंड. या खंडात सतीची कथा सांगितली आहे. सती या दक्ष प्रजापती यांच्या कन्या होत्या. त्यांनी शिवांना पती म्हणून स्वीकारले. दक्षाला शिव आवडत नसल्यामुळे त्याने मोठा यज्ञ आयोजित केला आणि शिवांना निमंत्रण दिले नाही. सती यज्ञस्थळी गेल्या आणि शिवांचा अपमान पाहून व्यथित झाल्या. अपमान सहन न झाल्याने त्यांनी यज्ञकुंडात देहत्याग केला. ही बातमी कळताच भगवान शिवांनी क्रोधाने वीरभद्र निर्माण केला आणि यज्ञाचा विध्वंस केला. चौथा भाग, पार्वतीखंड. सतीचा पुनर्जन्म हिमालय राजाच्या घरी पार्वती म्हणून झाला. पार्वतीने भगवान शिवांना पुन्हा पती म्हणून मिळवण्यासाठी कठोर तपस्या केली. वर्षानुवर्ष त्यांनी उपवास आणि ध्यान केले. शेवटी त्यांनी त्यांच्या भक्तीवर प्रसन्न झाले आणि दोघांचा भव्य विवाह झाला. हा विवाह संपूर्ण देवतांच्या उपस्थितीत झाला. कुमारखंड. भाग 5, कुमारखंड. या भागात कार्तिकेय जन्माची कथा सांगितली आहे. तारकासूर नावाच्या दैत्याचा वध करण्यासाठी शिवपुत्राचा जन्म आवश्यक होता. कार्तिकेयाने पुढे युद्धात तारकासुराचा वध केला. तसेच माता पार्वतीच्या उठण्यापासून गणेश यांची निर्मिती झाली. शिवांनी रागाच्या भरात त्यांचे क्षीर छेदले, पण नंतर हत्तीचे मस्तक लावून त्यांना पुनर्जीवित केले. तेव्हापासून गणेश प्रथम पूज्य झाले. तर रुद्रसंहितेत असा संदेश दिला आहे: अहंकाराचा नाश करा, भक्ती आणि श्रद्धा ठेवा, संयम आणि तपश्चर्या जीवनात महत्त्वाची आहे. शिवभक्तीने मोक्षप्राप्ती शक्य आहे. भगवान शिव हे भोळे, दयाळू आणि क्षमाशील आहेत. ते भक्तांच्या भावनेवर प्रसन्न होतात. मित्रांनो, ही होती रुद्रसंहितेची अद्भुत कथा. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये हर हर महादेव लिहा. पुन्हा भेटूया पुढील भागात. जय शिवशंकर.